राज्यातल्या सहकारी बँकांच्या संचालकांना मोठा दिलासा मिळाला। 10 वर्षांच्या कार्यकाळानंतरही निवडणूक लढवण्याची मुभा त्यांना आता मिळालेली आहे, ज्यावर टांगती तलवार होती। निवडणूक लढवण्यास घालण्यात आलेली बंदी उठवली जाणार आहे। निवडणूक लढवण्यास बंदी घालण्याबाबत सध्या कोणतीही तरतूद नाहीये। सहकार विभागाच्या भूमिकेला विधी आणि न्याय विभाग आणि काही तज्ञांची सहमती। त्यामुळे संचालकांना तिसऱ्यांदा निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवता येणार नाहीये, ज्यामुळे या सगळ्या संचालकांचा जे गेल्या काही काळापासून आपापल्या पदांवर आहेत त्यांना तिसऱ्यांदा ही कार्यभार घेण्यासाठी निवडणूक लढवता येणार आहे। सहकार बँकेसंदर्भातील निर्णयावरून संजय राऊतांनी मात्र अमित शहांवर टीका केली आहे। हा निर्णय महाराष्ट्राच्या सहकारी चळवळीवर थेट हल्ला असल्याचं राऊत म्हणाले। महाराष्ट्रातल्या बँका ताब्यात घ्याव्यात, आपल्या नियंत्रणाखाली याव्या किंवा बंद पडाव्यात, यासाठी त्यांनी नॅशनल कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन अमेंडमेंट बिल 2026 पार्लमेंटला आणलं। दुसऱ्या दिवशी लगेच 9 ऑगस्टला मंजूर करून घेतलं। मुळात हा इतका मोठा निर्णय घेताना महाराष्ट्र हे सहकार चळवळीतलं अग्रगण्य राज्य आहे। सहकार चळवळीची मुहूर्तमेढ ही महाराष्ट्रातून झाली आहे। महाराष्ट्रातल्या बँकिंग क्षेत्रातल्या सहकारी बँकिंग क्षेत्रातल्या कोणाशीही मतं त्यांनी समजून घेतली नाहीत। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तिकडे होते, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तिकडे होते, त्यांना हा विषय कळून यायचा आश्चर्य वाटतं। राज्याचे सहकार मंत्री, सहकार क्षेत्रातले लोक या महाराष्ट्रामध्ये नागरी सहकारी बँकांच्या अस्तित्वावर अशा प्रकारे संकट येत असताना ते काय करत होते? आणि हा जो भ्रष्टाचार त्यांनी केला ही एक प्रकारची मनमानी आहे। महाराष्ट्राला पूर्णपणे कंगाल करायचं। महाराष्ट्राने गुजरातच्या दारामध्ये भीक मागायला उभं राहायचं का? अमित शहाच्या दारात कटोरा घेऊन उभं राहायचं? हा गंभीर विषय जर राज्याच्या मुख्यमंत्र्यांना कळत नसेल, ते आणि त्यांचे उपमुख्यमंत्री बिंडो झांजा वाजवून स्वागत करत असतील, तर बाळासाहेब ठाकरेंचा कोणता विचार तुम्ही पुढे घेऊन चाललेला आहात? आणि या बाबतीत बोलण्याकरता आपल्यासोबत संदीप राजगोळकर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। संदीप, हा फार स्ट्रॅटेजिक डिसिजन आहे। महाराष्ट्रामध्ये काही लाख सहकारी संस्था, काही हजारो सहकारी संस्था आहेत, त्यावरचे हे संचालक वर्षानुवर्ष असतात। अनेकदा त्या संस्था कुटुंबातल्याच लोकांमध्ये असतात आणि त्यांना आता तिसऱ्यांदा निवडणूक लढवता येणार आहे। आणि एक सहकारी संस्था ही काही शे लोकांना, काही हजार लोकांना जोडून ठेवणारी असते, याची आपल्याला कल्पना आहे। राजकीय दृष्ट्या हा निर्णय तुम्ही कसा पाहताय? प्रामुख्याने प्रसंग बघायला गेलं तर जिल्हा बँक ही त्या आर्थिक कणा असते त्या जिल्ह्याची। सगळ्या सोसायटी असतील त्या जोडलेल्या असतात, जिल्हा बँकेशी दूध संस्था जोडलेल्या असतात। त्यामुळे ग्रामीण आणि शहरी भागाशी देखील कनेक्टेड असणाऱ्या या सगळ्या जिल्हा बँक आहेत। आणि प्रामुख्याने बघायला गेलं राज्यामध्ये तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचं जास्त वर्चस्व होतं यापूर्वी। मात्र 14 नंतरची परिस्थिती बदलली आणि बऱ्याच भागामध्ये, बऱ्याच बँकांमध्ये किंवा बऱ्याच संस्थांमध्ये भाजप किंवा महायुतीचे पदाधिकारी जे ते बघायला मिळाले होते। आता जो निर्णय घेतला जाऊ शकतो, प्रामुख्याने या बाबतीत सहकार खात्यानं काही विधी तज्ञ आहेत, त्याचबरोबर काही तज्ञ जे आहेत सहकार क्षेत्राशी किंवा विधी आणि न्याय विभागातले, त्यांच्यासोबत चर्चा केली आहे। तिसऱ्यांदा निवडणूक लढवण्यावर बंदी घालता येत नाही, तशा पद्धतीचा कुठलाही कायदा नाही, अशी आता गोष्ट समोर आली आणि त्यामुळेच ही बंदी उठवली जाणार आहे। अजून बंदी उठवलेली नाही, मात्र आता पुढच्या वर्षामध्ये 27 सालातल्या पहिल्या 2-3 महिन्यामध्ये बऱ्याचशा जिल्हा बँकांच्या निवडणुका लागणार आहेत। आणि मी सांगितल्याप्रमाणे आर्थिक कणा असतो तो त्या जिल्ह्याचा ती बँक म्हणजे, त्यामुळे त्यावर सत्ता मिळवणं हे प्रत्येक राजकारण्याचं खरं तर स्वप्न असतं। आता कोल्हापूरचा जर विचार केला तर यामुळे मंत्री हसन मुश्रीफ असतील, माजी मंत्री विनय कोरे असतील, अशा काही नेत्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। कारण तिसऱ्या वेळेला पुन्हा ते डायरेक्टर म्हणून किंवा अध्यक्ष म्हणून त्या बॉडीवर ते थेट जाणार आहेत। त्यामुळे सत्ताधारी असतील आणि विरोधक असतील, दोन्ही पक्षाकडच्या नेत्यांना हा एक मोठा दिलासा म्हणावा लागेल। आता यावर अजून काही PIL दाखल होती का किंवा पुन्हा एक प्रकरण कोर्टात जातं का, हे देखील बघावं लागेल। कारण जरी सहकार विभागानं हा निर्णय घेतला असला तरी या विरोधात कदाचित सरकार खात्यातले काही जे तज्ञ आहेत ते कदाचित कोर्टात जाऊ शकतात आणि यावर स्थगिती देखील मागू शकतात। कारण तिसऱ्यांदा जर मिळत असेल तर मग बाकीच्या कार्यकर्त्यांनी काय करायचं? कारण जे बडे नेते आहेत म्हणजे आमदार, खासदार जे आहेत तेच तज्ञ, तेच संचालक म्हणून त्या बँकांमध्ये वर्षानुवर्ष असतात। त्यामुळे या विरोधात पुन्हा कोर्टात कोण जातं का हे बघणं देखील महत्त्वाचं असेल। अतिशय महत्त्वाचा विषय, याकडे आपलं लक्ष असेल। मात्र महाराष्ट्रातल्या सहकार विभागामध्ये, सहकार क्षेत्रामध्ये एक महत्त्वाचं परिवर्तन आणणारा निर्णय ठरू शकतो किंवा खरं तर परिवर्तन न आणणारा निर्णय ठरू शकतो। धन्यवाद संदीप।
सध्या वादग्रस्त ठरलेल्या शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी सांगलीत विराट मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातून जाणारा शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी आहे, परंतु सरकारनं शक्तीपीठ पूर्ण करण्याचा घाट घातला। त्यामुळे शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे यासाठी हा मोर्चा काढण्यात आला। या मोर्चामध्ये सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येनं सहभागी झाले। यापूर्वी सुद्धा असे मोर्चे निघाले होते। शक्तीपीठच्या समर्थनातही मोर्चा निघालेला आहे, मात्र आता पुन्हा एकदा शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात हा मोर्चा। सरकारने याकडे लक्ष द्यावं। मोर्चे काढणाऱ्या जनतेने ज्या भावना व्यक्त केल्या आहेत त्या भावना लक्षात घेऊन शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा अशी आमची मागणी। परभणी, हिंगोली, राजू शेट्टी साहेब स्वतः जाऊन आले। लातूरलाही आता थोड्या दिवसात होणार आहे। कोणताही जिल्हा असा नाही की त्यांना विरोध केलेला नाही। सरकार या चुकीच्या मार्गाने जनतेच्या मनाच्या विरोधी पावलं टाकत असेल तर जनता त्याला विरोध करेल आणि ते चित्र आज मोर्चात तुम्हाला दिसेल। स्वप्नील पाटील आपल्याला अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आहेत। स्वप्नील पाटील, हा पुन्हा एकदा मोर्चा सुरू होतोय। एकूणच असं वाटतं की महाराष्ट्रातली काँग्रेस ऍक्टिव्हेट झालेली आहे। उद्या तिकडे छात्रों की गुंज कार्यक्रम पुण्यामध्ये आहे, इकडे शक्तीपीठला विरोध आपल्याला काँग्रेस आणि मवियाचे नेते ऍक्टिव्ह झालेले पाहायला मिळत आहेत। कशा प्रकारे बघायचं या आंदोलनाकडे? बरोबर आहे प्रसन्न सर, गेल्या अनेक वर्षापासून जी मागणी आहे की सांगली आणि कोल्हापूरसह 12 जिल्ह्यातून जाणारा शक्तीपीठ महामार्ग आहे तो रद्द केला जावा, परंतु शासनाकडून काही ठिकाणी रेखांकन करण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे, तर काही ठिकाणी जी मोजणी आहे शेतीची ती देखील करण्यास सुरुवात केलेली आहे। परंतु यामध्ये आता काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना पूर्ण ताकदीनिशी उतरल्याचं पाहायला मिळतं, कारण की हा शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे अशी यांची मागणी आहे। कारण की जो सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात जाणारा शक्तीपीठ महामार्ग आहे तो सदन भागातून जाणार आहे। जर दुष्काळी भागातून गेला असता तर त्याची चिंता नव्हती, परंतु हा भाग ज्या भागातून शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे तो सर्व सदन भाग आहे, बागायत जमीन आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान होणार आहे। त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये हा शक्तीपीठ महामार्ग होणार नाही अशी भूमिका घेतलेली आहे। आणि आज सांगलीमध्ये जो मोर्चा निघाला त्यामध्ये काँग्रेसचे सतेज पाटील, आमच्या शरद पवारांचे राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांच्यासह खासदार विशाल पाटील आणि माजी खासदार राजू शेट्टी तसेच यांच्यासह अनेक नेत्यांनी या मोर्चामध्ये सहभाग घेतलेला आहे। सांगलीच्या विश्राम परिसरातून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आलेला आहे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये शासनाला रेखांकन करून दिलं जाणार नाही आणि शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाही, कारण की रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्ग हा समांतर राष्ट्रीय महामार्ग असताना देखील हा फक्त भ्रष्टाचार करण्यासाठी महामार्ग केला जात असल्याचा आरोप आता या नेत्याकडून केला जातो आणि याच विरोधामध्ये आज हा मोर्चा निघाल्याचं पाहायला मिळतं। प्रसन्न सर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल स्वप्नील पाटील। देशपातळीवर साखरेच्या व्यापारात मोठ्या प्रमाणात सट्टेबाजांनी कारखाना पातळीवर शिरकाव केल्याचा परिणाम म्हणून साखरेच्या दरात तेजीचा भूकंप आल्याचं प्रथमच दिसून येतं। 5 ते 7-8 रुपयापर्यंत प्रति किलो साखर वाढलेली आहे, दर वाढलेले, कारण गेल्या 2 दिवसात S30 ग्रेड साखरेचे प्रति क्विंटलचे दर तब्बल 1300 रुपयावरून वधारून 7000 रुपयांच्या पातळीवर पोहोचले। फळ बाजारात प्रति किलोचा दर आता 62 रुपयावरून 62 ते 65 रुपयावरून 72 ते 73 रुपयांवर पोहोचल्यानं ग्राहकांना दरवाढीची झळ बसण्यास सुरुवात झाली आहे। गणेशोत्सव आता जवळच आहे। गणेशोत्सवानंतर सगळे विविध सण सुरू होतात, त्या पार्श्वभूमीवर ही दरवाढ महत्त्वाची आहे। या दरवाढीला आळा घालण्यासाठी केंद्र सरकार साखरेचा सुमारे 2 ते 5 लाख टनाचा अतिरिक्त कोटा खुला करीत नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे। धनंजय दळवी अधिक माहिती देत आहेत। धनंजय, प्रसन्न सर, आपण जर पाहिलं तर गेल्या काही दिवसांमध्ये साखरेच्या दरामध्ये वाढ होताना पाहायला मिळते आणि 2 दिवसापूर्वी जे दर प्रति क्विंटल होते ते 5700 होते, मात्र आता 2 दिवसानंतर आपण जर पाहिलं तर त्यामध्ये 1300 ची जी वाढ आहे ती आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे आत्ताचे जे दर आहे 2 दिवसानंतरचे ते 7000च्या जवळपास प्रति क्विंटल पोहोचलेले आहे। त्यामुळे घाऊक बाजारात सुद्धा याचा परिणाम आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यामध्ये आपण जर सध्याचे दर पाहिले तर ते 72 ते 73 रुपये हे सर्वसामान्यांसाठी घाऊक बाजारामध्ये हे दर प्रति किलो मध्ये आपल्याला सध्या पाहायला मिळतात। त्यामुळे एकीकडे सणासुदीचा काळ जवळ आलेला आहे आणि अशामध्ये ही जी ग्राहक आहे त्यांच्या खिशाला हा एकंदरीत फटका आपल्याला म्हणावा लागेल। त्यामुळे नक्कीच आपण जर पाहिलं तर ज्याप्रमाणे केंद्र सरकारकडे सुद्धा अतिरिक्त साठा असतो, तो 2 ते 5 लाख टनापर्यंतचा हा साठा असतो, तो जर केंद्र सरकारने खुला केला तर हे दर जे आहेत ते कमी होऊ शकतात। त्यामुळे आता केंद्र सरकार हे दर कमी करण्यासाठी तो साठा जो आहे
तो खुला करतं का हे सुद्धा पाहावं लागेल. त्यामुळे जर हा कोटा जो आहे जो केंद्र सरकारकडे आहे तो जर खुला झाला तर आगामी काळामध्ये साखरेचे दर कमी होतील आणि सर्वसामान्यांची जे काही सण उत्सव आहे ते गोड होताना पाहायला मिळतील. त्यामुळे आता नेमकं केंद्र सरकार या सगळ्या संदर्भात काय करतं, कारण की ज्या पद्धतीने हा सगळा साठा आणि या सगळ्या किमती ज्या पद्धतीने वाढत गेल्या त्यामुळे ह्याचा तुटवडा आणि पुरवठा जो आहे त्याच्यावर परिणाम झालेला पाहायला मिळाला. त्यामुळे आता आगामी काळात नेमकं कशा पद्धतीने साखरेचे दर हे पाहायला मिळतात आणि त्याच पद्धतीने हे सगळे सर्वसामान्य नागरिकांना न परवडणारे आहेत, कारण की 65 रुपयांवरून थेट जी वाढ आहे ती 72 ते 73 रुपये झालेली आहे. त्यामुळे आता जे काही ग्राहक आहेत त्यांच्या तोंडाची गोड चव पळाली की काय अशा पद्धतीचं चित्र सध्या पाहायला मिळतं. त्यामुळे त्यांना आता केंद्र सरकार दिलासा देतं का हा महत्वाचा मुद्दा आहे. प्रसन्न सर. धन्यवाद धनंजय तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल. सत्ताधाऱ्यांच्या साखर कारखान्यांवर सरकार मेहरबान असल्याची टीका आता सुरू झाली आहे. महायुती सरकारनं सत्ताधाऱ्यांच्या 2 सहकारी साखर कारखान्यांना तब्बल 335 कोटी 32 लाख रुपयांचं कर्ज उपलब्ध करून दिलंय. आमदार विनय कोरे यांच्या तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्याला 160 कोटी 37 लाख, अहिल्यानगरमधील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याला 174 कोटी 95 लाखांचं कर्ज मंजूर करण्यात आलं. दोन्ही कर्जांचा वापर जिल्हा बँकांचं थकीत कर्ज फेडण्यासाठी करण्याचे निर्देश देण्यात आले. सुशांत सावंत आपल्या सोबत आहेत. सुशांत, एक काळ होता की ज्यावेळी हेच मुद्दे भाजपचे नेते हे काँग्रेस राष्ट्रवादीच्या विरोधात वापरायचे. अनेकदा त्याबद्दल टीका सुद्धा सहन करावी लागली काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांना की तुम्ही तुमचे अवसायनात जाण्याच्या दर्जाचे असलेले, प्रचंड कर्ज असलेले, बुडीत खात्यात असलेले असे कारखाने, मिसमॅनेज असलेले कारखाने वाचवण्यासाठी तुम्ही कर्जाची खिरापत वाटता, गैरफायदा घेता. मग आता हे चित्र काय म्हणायचं आहे? अगदी खरं आहे प्रसन्न सर. आपण जर बघितलं असेल तर याआधी देखील अनेकदा साखर कारखान्यांवरून राजकारण पाहायला मिळालं. काँग्रेसच्या काळात भाजपचे नेते आरोप करत होते की तुम्ही साखर कारखाने वाचवण्यासाठी पैशाची खिरापत करतात. मात्र आता चित्र बदललेलं नाहीये. राज्यातलं सरकार जरी बदललेलं असलं तरी चित्र मात्र बदललेलं नाही. कारण भाजपचे जवळीक असलेले म्हणजे महायुतीच्या जवळीक असलेल्या नेत्यांच्या साखर कारखान्यांना पैसे वाटले जातात असा आरोप खरं तर 15 दिवसापूर्वी झाला होता. अभिमन्यू पवार यांच्या साखर कारखान्याला जवळपास 18 कोटींची मान्यता जी आहे ती मंत्रिमंडळाच्या बैठकीत देण्यात आली होती आणि यावरून विजय वडेट्टीवार असतील किंवा काँग्रेसचे इतर नेते आक्रमक झाले होते, त्यांनी टीका केली होती. आता देखील तेच चित्र पाहायला मिळतंय. 2 साखर कारखाने जे कर्जबाजारी आहेत त्यांना कर्जातून बाहेर काढण्यासाठी जवळपास 335 कोटी इतके पैसे जे आहेत ते दिले जाणार आहेत आणि यामुळे कुठेतरी वाद निर्माण होऊ शकतो. कारण आपण पाहिलं, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे साखर कारखाने हे काँग्रेसच्या काळात देखील तोट्यात होते आणि आता देखील साखर कारखान्यांची स्थिती काही योग्य नाहीये, चांगली नाहीये. आपण बघितलं असेल तर लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर देखील अशाच काही सत्ताधारी पक्षातील आमदारांचे. खरंय सुशांत, त्यामुळे सत्ता बदलली तरी सुद्धा व्यवहार तसेच राहतात. कधी काही टीका करणारे पुन्हा मग त्याच मुद्द्याचे समर्थक होतात. हाच विषय पुन्हा पाहायला मिळतो. धन्यवाद सुशांत तुम्ही दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. पुण्यातील आंबेगावात अंगणवाडीतील पोषण आहाराचा निकृष्ट दर्जा दाखवणारा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करणाऱ्या अंगणवाडी सेविकेवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. 9 ते 10 शिट्ट्या देऊनही पांढरा वाटाणा न शिजणं आणि भरडा कच्चाच राहत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. लहान मुलांना असा आहार कसा द्यायचा असा रोखठोक सवाल त्यांनी उपस्थित केला. एफडी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडे त्यांनी तातडीनं कारवाईची मागणी केली. म्हणजेच त्यांनी आपलं कर्तव्य चोख बजावण्याचा प्रयत्न केला, तर प्रत्यक्षात त्यांचं निलंबन केलं जात आहे. तुषार झरेकर ज्या अंगणवाडी सेविका यांना नोटीस बजावण्यात आली त्यांच्यासोबत आहेत. तुषार, आपल्याला त्यांची प्रतिक्रिया जाणून घ्यायची आहे. ज्यांनी मुलांचं आरोग्य राखण्यासाठी कर्तव्य निभावलं त्यांच्यावर कारवाईचा बडगा काय प्रकारे, काय प्रतिक्रिया आहे? नक्कीच प्रसन्न सर, माझ्याबरोबर त्या सेविका आहेत. काय एकंदरीत आपण मागणी केली होती आणि हा संपूर्ण जो व्हिडिओ आहे ज्यावेळेस तुम्ही सोशल मीडियावरती टाकला त्यानंतर काय एकंदरीत घडलं? आता मी जो सोशल मीडियावर व्हिडिओ टाकला त्या माध्यमातून मुलांचा आहार सुधारावा, चांगला यावा या उद्देशाने मी तो व्हिडिओ टाकला होता. तर आज मी आता स्वतः मगाशी बघितलं टीव्हीला की त्यांनी असं सांगतायत तर मला जे काढलंय ते इतर व्हिडिओ अंगणवाडीच्या वेळात इतर व्हिडिओ काढले त्यामुळे तुम्हाला काम सरकी कामावरून काढण्यात टाकत आहे. जर मी आज आहारावरती बोलले सत्य बोलले म्हणून आज उघडच येते म्हणून तुम्ही मला डायरेक्ट कामावरून काढून टाकते म्हणजे तुमचा विषय संपतोय का? नाही ना, मी जसं सत्य सांगते तर ह्यात चुकीचं काय तुम्ही? आणि माझ्यावर आता दुसरीच टीका करताय की नाही ती शाळेच्या वेळात वेगळंच काहीतरी करते, मुलांना शिकवत नाही, मुलांना हे नाही ते नाही.
तर तुम्ही प्रत्यक्ष पालकांना सुद्धा विचारा आणि प्रत्यक्ष माझ्या शाळेत जाऊन बघा की मुलांना वाचता लिहिता वगैरे येतंय की नाही, ते खातात म्हणजे त्यांचं पोषण हे कसं आहे ते तुम्ही स्वतः बघा आणि मग मला कामावरून काढण्याची नोटीस काढा. असं एकदम तुम्ही कामावरून मला काढून टाकताय हे चुकीचं आहे आणि जे चुकीचं आहे ना ते मी सहन नाही करणार. माझ्यावर जो होणार आणलंय ना त्यासाठी मी लढणार. प्रसन्न सर, सर्वात महत्वाचं जर आपण यामध्ये पाहिलं तर या आदिवासी भागात शिकवणाऱ्या महिला आहेत, ह्या खरं तर त्या भागातल्याच आदिवासी आहेत आणि तिथे त्यांनी उच्च शिक्षण घेतलं आणि आपल्या मुलांना खरं तर उच्च शिक्षण मिळावं यासाठी ते प्रयत्न करतात. ते गेले कित्येक दिवस ते वेगवेगळे प्रयोग खरं तर शाळेमध्ये राबवतात ते. आणि अन्नाची ही जी गोष्ट आहे ते गेले कित्येक वर्षांपासून खरं तर त्यांच्या प्रशासनाला ते फोनद्वारे कळवत होते. काय एकंदरीत किती दिवसांपासून तुम्ही हे सर्व कळवत होता? आता हे जसं पांढरा वाटाणा आला तेव्हा पण आम्ही सांगितलं होतं, त्याच्या आधी हिरवा वाटाणा येत होता तो पण 2022-23चा व्हिडिओ माझ्याकडे अजून आहे. तो मी तुम्हाला दाखवते. तो सुद्धा वाटाणा 50% किडलेला होता आणि तेव्हापासून तो वाटाणा हिरवा वाटाणा बंद झाला, हा पांढरा वाटाणा आला. हा पांढरा वाटाणा शिजत नाही, तो आम्ही खाऊ घालतोय. आमचा त्यात विलास पण नाही, पण आता आम्हाला तो खाऊ घालावाच लागतो. तर तुम्ही आज मी सांगते तुम्ही मला का चुकीचं ठरवता का खोटं ठरवता हे मला माहित नाही, पण मला माझ्या मुलांची कळकळ आहे. माझ्याच म्हणजे माझ्या अंगणातलेच नाही माझ्या बाळांसाठी आपण आशा करूयात की या मुद्द्याची दखल सरकार पातळीला प्रशासन पातळीला घेण्यात येईल आणि अंगणवाडी सेविकेला तिचं कर्तव्य निभावल्याबद्दल जर का निलंबनाची कारवाई होत असेल किंवा नोटीस बजावण्यात येत असेल तर हा मुद्दा सुद्धा बघण्यात येईल. त्या व्यक्तीनं आपला मुद्दा मांडलेला आहे, त्यांनी कोणावर टीका केलेली नाहीये. वस्तुतः अशा प्रकारे न उकडला गेलेला वाटाणा असेल किंवा अन्य अन्नधान्याबद्दलचे काही अडचणी असतील त्याच्यामुळे त्या मुलांच्या आरोग्यावर परिणाम झाला तर येऊ शकणारी गंभीर परिस्थिती या प्रशिक्षित आणि सजग ताईंमुळे उलट टळली आहे. खरं तर त्यांचा पुरस्कार देऊन सन्मान करायला हवा. त्यांच्यावर निलंबनाची कारवाई कसली करता. धन्यवाद तुम्हा दोघांचेही तुमच्या प्रतिक्रियेसाठी. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. पुणे शहरात त्यांच्या उपस्थितीत छात्रों की गूंज या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमासाठी पोलीस आणि प्रशासनाकडून काँग्रेस पक्ष आणि आयोजकांना तब्बल 30 अटी घालण्यात आल्या आहेत. संध्याकाळी 4:30 ते रात्री 9:30 या वेळेतच कार्यक्रम घेण्याची मुभा आहे. CCTV लावायचे आहेत. कार्यक्रमाच्या ठिकाणी 4 प्रवेशद्वार असायला हवेत. सुरक्षा व्यवस्था चोख असायला हवी. क्षमतेपेक्षा अधिक नागरिकांना प्रवेश देता येणार नाही. गर्दीवर नियंत्रण आणि कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी आयोजकांवर देण्यात आली. ज्ञानेश्वर सौतमल पुण्याहून आपल्याला अधिक माहिती देत आहेत. ज्ञानेश्वर, कशी तयारी सुरू आहे आणि अटींबद्दल स्थानिक काँग्रेस पदाधिकाऱ्यांचं काय म्हणणं आहे? मी आत्ता ज्या मैदानावर राहुल गांधींचा उद्या छात्रों की गूंज हा कार्यक्रम आहे त्याच मैदानावरती आहे. तयारी तुम्हाला दाखवतो. मोठी तयारी या रेल्वे स्टेशन परिसरामध्ये असणाऱ्या AISSPMSच्या मैदानावरती सध्या सुरू आहे. राहुल गांधी संध्याकाळी साधारणपणे 5:30 वाजता पुण्यामध्ये दाखल होतील विमानतळावर आणि त्यानंतर ते थेट या कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचणार आहेत. 10,000 विद्यार्थिनी बसू शकतील एवढी आसन व्यवस्था आणि तशा पद्धतीचं नियोजन या सगळ्या भागामध्ये केलं गेलेलं आहे आणि सगळ्या विद्यार्थिनींसोबत संवाद, प्रश्नोत्तराचा एक कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे. त्यापूर्वी याच मैदानावर जो टेंट या ठिकाणी आपल्याला दिसतो, इथे काही गाण्यांचे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत. आधी म्युझिक कॉन्सर्ट स्वरूपाचा एक कार्यक्रम होईल आणि त्यानंतर राहुल गांधी हे विद्यार्थिनींच्या ज्या समस्या आहेत ते या ठिकाणी जाणून घेणार आहेत. मोठं नियोजन मागच्या 6 दिवसांपासून सगळं या मैदानावरती सुरू आहे. स्थानिक नेते, दिल्लीची मोठी टीम आपल्याला या सगळ्या मैदानावरती राहुल गांधींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवरती काम करताना बघायला मिळते. 30 वेगवेगळ्या अटी ज्या आहेत त्या या सगळ्या कार्यक्रमासाठी पोलिसांनी घालून दिलेल्या आहे आणि तशी सशर्त परवानगी दिलेली आहे. आपण पाहिलं की अटींच्या पार्श्वभूमीवरती काँग्रेस हा मेळावा कशा प्रकारे यशस्वी करते आणि उद्या काय पाहायला मिळणार आहे, काय ऐकायला मिळणार आहे. धन्यवाद ज्ञानेश्वर. अभिनेत्री श्वेता तिवारीला सोशल मीडियावर शिवीगाळ झाली आहे. शिवीगाळ करणारी व्यक्ती मनसेचा कार्यकर्ता असल्याचा श्वेता तिवारीचा आरोप आहे. श्वेता तिवारीने शिवीगाळ करणाऱ्या प्रोफाईलचा फोटो शेअर केला आणि राज ठाकरेंना DM थेट मेसेज करून प्रश्न विचारलेला आहे. मराठी माणूस असण्याचा हाच अर्थ आहे का, असा श्वेता तिवारीचा सवाल आहे. राज ठाकरेंना कार्यकर्त्याचं असं वर्तन मान्य आहे का, ते श्वेता तिवारी विचारले. श्रेयस सावंत आपल्यासोबत आहेत. श्रेयस, श्वेता तिवारी पुन्हा चर्चेत आहे. काल तिने तिच्याकडे आलेल्या एका पार्सलमधल्या झुरळाच्या बाबतीत थेट तुकाराम मुंढेंना तुम्ही काय करता म्हणून विचारलं होतं. आज कुठल्या तरी एका ट्विटवरनं थेट राज ठाकरेंना विचारतायत तुम्ही काय करतायत. काय म्हणायचं याला, खरी समस्या का पब्लिसिटी स्टंट?
आपण एकंदर पाहिलं पाहिजे सर. एक तर श्वेता तिवारींनी थेट सांगितलं की मी एक मराठी माणूस आहे, पण जर मराठीच व्यक्ती आमच्या इकडे येऊन आम्हा कलाकारांना असं बोलत असेल आणि ती जर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची सपोर्टर असेल तर हे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना खऱ्या अर्थानं ते कसे काय या गोष्टीकडे पाहतात हे गोष्ट आज श्वेता तिवारी उपस्थित केली आहे. काल आपण बघितलं तर तुकाराम मुंडे यांना त्यांनी टॅग केलं जेव्हा त्यांनी एक पार्सल मागवलेलं, त्याच्यातून खऱ्या अर्थानं एक कॉक्रोच आलं आणि आत्ताच्या घटकेला जे ट्रोलिंग होतंय श्वेता तिवारीचं, जे ट्रोलिंगच्या संदर्भात ही गोष्ट आहे, ज्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी टॅग केलंय. आता या सगळ्या प्रोफाईलवर मनसे किंवा मनसेचे काही पदाधिकारी काय उत्तर देतात त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. मात्र या सगळ्या गोष्टीमध्ये काय पब्लिसिटी स्टंट आहे का, या सगळ्या गोष्टीमध्ये आपण काहीतरी आता बोलतोय किंवा सोशल मीडियावर जे काय चालू ते आहे का. मात्र त्यांच्या जे स्टोरीज आहेत जर आपण बघितलं तर 1, 2 नाही तर 4 स्टोरीज त्यांनी टाकल्या आणि त्याच्यातल्या एका स्टोरीमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना टॅग केलंय. पण या सगळ्यानुसार पाहिलं गेलं तर हे जे शब्द वापरला गेला चुकीचा आहे. मात्र तो शब्द चुकीचा वापरला गेला, तो जर एक मनसेचा पदाधिकारी असेल तर त्याच्यावर काही कारवाई राज ठाकरे करतील का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. मात्र या सगळ्या गोष्टींनी श्वेता तिवारींनी आपण पुन्हा बघूयात एकदा आता याला कसं उत्तर देत आहेत का राज ठाकरे दुर्लक्ष करणार आहेत श्वेता तिवारीच्या तिच्या या सवालाकडे. पाहूयात. धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल.